नमस्कार मित्रांनो, मी अमोल गावडे, सामाजिक संघर्ष यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आता एका महिलेशी मी बोलत होतो. तर मी सविस्तर सांगत नाही त्यांची, पण माहिती म्हणजे ॲक्च्युअल काय झालं आहे माहिती आहे की त्यांनी मला व्हिडिओ काढायला सांगितला. म्हणजे आमच्याजवळ त्यांनी व्हिडिओ दिला होता, पेमेंट केलं होतं, व्हिडिओ दिला होता आणि मध्ये त्यांनी सांगितलं की लग्न आमच्या नात्यामध्ये जमलं म्हणून सांगितलं. मला काय शहानिशा करायची गरज नाही, कोणाकडून जमलं किंवा काय जमलं ते. कदाचित नाही आमच्याकडून जमलं असेल, असं काही नाही इशू. त्यांनी नात्यामधून जमलं म्हणून सांगितलं. तर मित्रांनो, लक्षात घ्या तुम्ही की आमच्याकडून रिझल्ट खरोखर येईल का याचा अभ्यास तुम्ही करू शकता. कारण आम्ही जे बायोडाटा टाकतो ते पब्लिकमध्ये असतात. पब्लिकमध्ये बायोडाटा टाकतो आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट फोन नंबर शो करतो, नवरा मुलाचा संपर्क, असं प्रत्येक बायोडाटावरती. बायोडाटा म्हणजे डिजिटल बायोडाटा असतो, म्हणजे आम्ही कॉल रेकॉर्डिंग करतो, जेणेकरून कसं समोरच्या मुलीला ती माहिती खरी कळते. समोर म्हणजे मुलाचे आई वडील किंवा कोणतरी बोलत असतं, त्यामुळे मुलीला कळतं की बाबा हे व्हिडिओ खरे आहेत असं. आणि कुठेही आम्ही कट लावत नाही. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना खात्री आहे की आम्ही लग्न जुळवतो आहे खात्रीशीर. आम्ही प्रत्यक्षात लग्न जमवत नाही. म्हणजे मी स्वतः कुठल्या मुलींचे नंबर देत नाही किंवा कुठल्या मुलींना सांगत नाही की बाबा अमक्याशी लग्न करा, किंवा कुठल्या मुलाला सांगत नाही अशी मुलगी आहे तिच्याशी लग्न करा, किंवा मुलींचे आम्ही फोटो दाखवत नाही. कळलं ना? तर आमचं जे काम चालू आहे ते कसं आहे, तुम्ही तुमची जी माहिती देता ती तुमच्या तोंडाने सांगायची आहे, तुमच्याकडून सांगायची आहे. कळलं ना? असं म्हणजे ते ओरिजिनल असलं पाहिजे, अशी आम्ही जाहिरात करतो आहे. आम्ही ते कागदी बायोडाटा घेत नाही किंवा काय नाही, कारण समोरच्याला खात्री पटली पाहिजे. आज फसवाफसवीचे धंदे खूप चालले आहेत, खूप लोक फसवतात. बरेच विवाह केंद्रसुद्धा फसवतात किंवा काय करतात, बरेच प्रकार चालले आहेत. तर त्यासाठी मी असं प्रयत्न करत असतो. तर आता काय झालं आहे की त्यांनी मला सांगितलं काय की मला क्रेडिट द्यायचं नव्हतं त्यांना. त्यांनी मला काय सांगितलं की गावडे आमचं लग्न जमलं, तर मला बरं वाटलं, मतलब आमच्याकडून जमलं असं मला वाटलं. पण त्यांनी सांगितलं आमच्या नात्यातून जमलं. ठीक आहे, असू देत, जमलं आहे ना, मग आपण काढून टाकला पाहिजे बायोटा. मग मी त्यांना सांगितलं मी काढून टाकू का, तर हां म्हणून सांगितलं आणि मग मी बायोटा आता काढून टाकला. आता मित्रांनो, तुम्हीच सांगा मला याच्यामध्ये मला म्हणजे पॉझिटिव्ह व्हिडिओ करायला मला चान्सच नव्हता काय. कारण कसं, कारण आमच्याकडून जर जमलं असतं तर मी अभिमानाने पोस्ट केलं असतं व्हिडिओ. कळलं ना? तर आणि त्यांच्याकडून पैसे पण घेतले नसते पुन्हा जाहिरात लावायला. कळलं ना? कारण पुन्हा मी जाहिरात लावणार होतो त्यांची, फ्रीमध्ये लावणार होतो. पण मी फ्रीमध्ये आता लावू की नको लावू तुम्ही सांगा मला. कारण काय, कारण आमच्या यूट्यूबचं प्रमोशन काहीच नाही आहे. कळलं ना? प्रमोशनला मला खर्च करावे लागतात कुठे कुठे. तुमचे ओरिजिनल प्रमोशन जेव्हा कळतात मला, तेव्हा मला खूप बरं वाटतं. एक चांगलं फील होतं मला की मी जे काम करतो आहे त्याला प्रतिसाद चांगला भेटतो आहे किंवा खूप लोकांना त्याचं म्हणजे फायदा होतो आहे त्याचा. हे ऐकून मला बरं वाटतं आणि म्हणून मी काम करत असतो. पण आता या लोकांनी काय सांगितलं होतं की आमच्याकडून जमलं, म्हणजे आमच्या नात्यामध्ये जमलं म्हणून. त्यांना बघितलं खूप लोकांनी, प्रचंड लोकांनी बघितलं होतं. माझ्याकडे आता डेटा आहे का मला माहिती नाही, आणि मी ते तसं करणार नाही. ते मी पब्लिक तसं नाही करणार विनाकारण, कारण मला त्याच्यातून काय फायदा नाही आहे. मला जिथे फायदा आहे तिथे मी पब्लिक करत असतो. तर आणि खऱ्या घटना मी पब्लिक करत असतो. तर आता एक विचार करा, जर त्यांनी आता ते काय बोलले की आम्ही पैसे दिलेले आहेत तर आमचा व्हिडिओ पुन्हा लावा, तर मी तो व्हिडिओ पुन्हा लावणार नाही आहे. तो व्हिडिओ मी पुन्हा नाही लावणार, कारण पुन्हा लावायचं असेल तर मी पैसे घेणार. पैसे काय घेणार, कारण आम्हाला त्याचा फायदाच नाही आहे ना काय. त्या व्यक्तीकडून आम्हाला काहीच फायदा नाही. त्याने जर सांगितलं असतं आमच्याकडून स्थळं आली एवढं समजलं असतं तर मला फायदा झाला असता. तुम्हाला मी प्रेरणा देऊ शकलो असतो की आमच्याकडून लग्न जमतात हे. कळलं ना? पण तसं काही झालं नाही. समजलं ना? तर त्यांनी मला क्रेडिट दिलं नाही, तर मी कशाला फुकटमध्ये त्यांचे हे करायचा. आणि म्हणून मी त्यांच्याकडे पैसे पुन्हा सांगितलं त्यांना की पुन्हा पेमेंट करा आणि व्हिडिओ तुम्ही तुमचा देऊ शकता. मी त्या व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही आहे. कळलं ना? मला त्याची गरज नाही आहे, कारण ॲक्च्युअल कसं फक्त एक जनरल व्हिडिओ हा बनवला आहे. कशासाठी, की तुम्हाला कळावं की प्रत्येकाला पोट आहे कुठे ना कुठे. व्यवसायासाठी कोणतरी, आता मी यूट्यूब चालवतो आहे, मला पण पोट आहे कुठेतरी, म्हणून मी यूट्यूब चालवतो. मला 4 पैसे मिळतील यूट्यूबकडून,
म्हणून मी कष्ट करतो आहे, मेहनत करतो आहे. इतर लोकांची जाहिराती घेतात, तिथून प्रचंड पैसा कमवतात ते लोक. पण मी कुठून कमवतो आहे? मी तर चांगलं काम करतो आहे. इथून भले पैसे कमी भेटतात मला, पण कमी जरी भेटले तरी मी प्रामाणिकपणे काम करतो आहे, इथे भ्रष्टाचार करत नाही आहे. जर मी ठरवलं असतं की इतर लोकांच्या जाहिराती घ्यायच्या, तर मला जाहिराती प्रचंड आल्या होत्या, छान छान जाहिराती आल्या होत्या, मी चांगली रक्कम कमवू शकलो असतो. पण मी ते करत नाही आहे. मला पैशाची लालसा नाही. मी माझ्या कष्टाने जेवढे पैसे कमवतो आहे तेवढे मला पुरेसे आहेत. पण हे सांगून कळणार कसं कोणाला? आता त्यांनी जर सांगितलं असतं की आमच्याकडून कॉल आले, तर मी काय केलं असतं, त्यांची जाहिरात पुन्हा टाकू शकलो असतो. आमच्याकडून कॉलच येत नाही आहे, तर तुम्हाला पेमेंट करावंच लागणार, पर्याय नाही आहे. कारण काय? तुम्ही खोटं बोलत आहे, बरोबर ना? भरपूर लोक कंटाळून जाहिराती बंद करत आहेत, कंटाळतात, एवढे फोन येतात. आता यांना पण कंटाळा आला होता, नाही असं नाही. यांनी सांगितलं मला, माझ्याजवळ रेकॉर्डिंगसुद्धा आहे, पण मी ते शो करत नाही, कारण मला त्याचं प्रमोशनचा काही फायदा नाही होणार मला. माझं जे प्रमोशन करायचं असतं ना, तिथे मला काहीच फायदा होणार नाही, म्हणून ते रेकॉर्डिंग पोस्ट करत नाही. पण माझ्याजवळ रेकॉर्डिंग आहे, समजलं ना? तर विषय कसा आहे, यांनी काय सांगितलं की आमच्याकडून फोन भरपूर आले, त्यांना प्रचंड फोन आले, समजलं ना? सगळेच पॉझिटिव्ह येत नसतात. जसे चांगले फोन आले तसे वाईट पण फोन आले. पण मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्हाला इथे म्हणजे ज्या कुठे फिरून तुम्हाला स्थळं येणार नाहीत, ते इथे तुम्हाला डायरेक्ट स्वतःहून येतात. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्वतःहून स्थळं चालून येतात. त्याच्यामध्ये वायफळ कॉल पण असतात, असं काही नाही. वायफळ कॉल येणारच. आपण ते घ्यायचे की न घ्यायचे हे आपण ठरवलं पाहिजे. मग त्यांना एक उदाहरण दिलं. आता तुम्ही मुंबईमध्ये राहता, तुम्हाला माहिती आहे का, मतलब तुम्ही ज्या छोट्याशा कामासाठी तुम्ही जाता, किरकोळ पैसे कमवता, त्याच्यापेक्षा तुमचं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही ट्रेनने प्रवास करता, तुम्हाला माहिती आहे ट्रेनमध्ये हात सुटला, कुठे काय झालं, काही होऊ शकतं. पुन्हा घरी जाल की नाही माहीत नाही, पण तरीसुद्धा धावत असता तुम्ही. मग मग तसंच आहे, कॉल कुठले घ्यायचे आपण ठरवायचं आहे. जसे चांगले कॉल येणार तसे वाईट कॉल पण येणार, पण आपण त्यांना ब्लॉक करून टाकायचं, नाही घ्यायचं. आता एक विचार करा, तुम्हाला कॉल येणार किती? तुमचा एक व्हिडिओ आहे, माझ्याजवळ प्रचंड व्हिडिओ टाकले आहे, प्रचंड व्हिडिओमध्ये माझं सगळ्या व्हिडिओवरती माझा नंबर आहे. एक विचार करा, मला प्रचंड कॉल येतात, मला खूप वाईट कॉल येतात. काल रात्री पण कॉल आला मला. रात्री कॉल आला तर त्या 12च्या नंतर काहीतरी कॉल आला होता, काहीतरी माहीत नाही किती वाजले होते. तर त्यांना काय सांगितलं मी, म्हटलं एक काम करा, म्हटलं हळद लावायला घ्या. त्यांच्या लक्षात आलं नाही. पुन्हा सांगितलं त्यांना, म्हटलं एक काम करा, हळद लावायला घ्या मुलाला त्या. म्हटलं सकाळीच लग्न करूया आपण त्याचं, सकाळी मी लग्न करतो. थोडा वेळ त्यांना समजलं नाही, पण थोड्या वेळाने त्यांना लक्षात आलं की नंतर की सॉरी बोलला मग तो माणूस आणि फोन ठेवला त्याने. एक विचार करा, मी झोपू नको काय? मला पण झोपायचं आहे ना. आता थोडे दिवस मला आराम तरी भेटेल, थोडा दिवस, समजलं ना? इतकं काम नाही आहे आता मला, समजलं. पण विषय कसा आहे की लक्षात यायला पाहिजे लोकांच्या की अमोल गावडेला कॉल किती येत असतील. काही दिवसापूर्वी मला 3.5 लाख लोक दिवसाला बघत होते. किती दिवसाला? एका दिवसाला. एक विचार करा, मग एवढे लोक बघत होते, मग अमोल गावडेला कॉल किती येत असतील? विचार करू शकता. वायफळ कॉल येत असतील ना. चांगलेच कॉल येतात असं नाही आहे, खूप सतवतात. आणि अमोल गावडे बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये चिडताना दिसतो आहे, कळलं ना? खूप व्हिडिओ आहेत माझे असे, मी वैतागतो आहे. का वैतागतो? कारण भरपूर कॉल हँडल करावे लागतात मला. चुकीचे कॉल भरपूर येतात आणि फार क्वचित कुठेतरी चांगले कॉल असतात. सगळ्यांना हँडल करणं सोपी गोष्ट नाही आहे. खूप संघर्ष करतो आहे मी, खूप काम करावं लागतं, खूप मेहनत आहे याच्यामध्ये. आणि हे जेव्हा लोकांच्या लक्षात येईल तेव्हा माझं महत्त्व समजेल की हा माणूस कसं काय झेलू शकतो, आपल्यासाठी हा कष्ट करतो आहे. हे केव्हा कळणार तुम्हाला? की तेव्हा तुम्ही आतून जेव्हा विचार करणार की अमोल गावडे माझा व्यक्ती आहे, माझा माणूस आहे. हे जे कोण अमोल गावडे आहे ते माझी व्यक्ती आहे. आपलेपणानं जेव्हा तुम्ही बघाल मला, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आमच्या गावातले आहात म्हणून तुम्ही विचार केलात तर तसं नाही कळणार तुम्हाला, समजलं ना? तुम्ही हे ठरवलं पाहिजे. आता तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जरी असलात तर तुमच्या एवढं लक्षात आलं पाहिजे की हा माणूस एवढा तडपडतो आहे, आपल्यासाठी काम करतो आहे, तर ही व्यक्ती माझ्या घरातली आहे, माझी व्यक्ती आहे. या विचाराने जर तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला माझी तडपड कळेल, मी किती मेहनत करतो आहे किंवा काय करतो आहे. तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही. मी तुमच्यासाठी प्रचंड शिव्या खातो आहे लोकांच्या,
प्रचंड व्यस्त असतो. प्रचंड आज मला ऐकायला कमी येतं. का ऐकायला कमी येतं? कारण सतत साऊंड माझ्यासमोर असतो. सतत मी कॉल घेत असतो. सतत कॉल घेणं कोणाला जमेल? वायफाय कॉल असतात. पैसा नाही मिळत तिथून. पैसा फार क्वचित मिळतो. तुम्ही तर हिशोब करायला आहात. कारण तुम्ही जे लोक काम करत नाही ते हिशोब करणारे असतात. हिशोब करतात. त्यांना वेळ असतो ना हिशोब करायला. मग ते एक विचार करा. मग तुम्ही हिशोब करू शकता मी किती छापतो आहे का. मला जर दुसऱ्या जाहिराती घेतल्या, आज माझं पब्लिक आहे माझ्याजवळ, भरपूर पब्लिक आहे. मी दुसऱ्या जाहिराती घेतल्या तर आरामात कमवू शकतो पैसा. आणि जागोजागी मला जाहिराती भेटू शकतात. कोणी सांगू शकतं की गावडे आमची जाहिरात करा, गावडे आमची जाहिरात करा. मी करतो आहे का? नाही करत. आज माझ्याजवळ पब्लिक आहे. प्रचंड लोक बघत आहेत. मी करू शकतो. पण मी ते करत नाही. मी सोशल काम करण्याचा प्रयत्न करतो आहे. कुठेतरी कोणाचं तरी कल्याण होईल, कोणाचे तरी संसार जोडेल या उद्देशाने मी काम करतो आहे. कळलं ना. तर त्या व्यक्तीकडून मला काही फायदा पडला नाही आणि म्हणून मी त्याला सांगितलं पुन्हा पेमेंट करावं लागेल तुम्हाला. मी बरोबर केलं की चुकीचं केलं तुम्ही सांगू शकता. कारण इथे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यावेळी त्यांनी पेमेंट कमी केलं असणार बहुतेक, मला माहीत नाही किती केलं ते. पण आता पेमेंट 3,000 आहे आणि 2 महिन्यांनी पेमेंट मी वाढवणार आहे. त्याचं का वाढवणार त्याचे कारण आहेत. कारण आता मी एकटा काम करतो आहे. मला शक्य होत नाही सगळं हँडल करणं. पुढे मी माणसं ठेवणार आहे कामाला आणि तेव्हा मला पैसे वाढवावे लागणार. कारण मला पैसा मिळाला पाहिजे ना. माझं पण पोट आहे आणि ती जी व्यक्ती असणार ती काय फुकट करणार आहे. तिला पण पैसे द्यावे लागणार. हे आहे. समजलं ना. माझ्या आजूबाजूला माझं वातावरण बघितलं पाहिजे. मला आराम पण पाहिजे. म्हणून पैसे वाढवले तर आराम भेटेल मला. कळलं ना. आणि म्हणून मी पेमेंट वाढवणार आहे पुढे. कळलं ना. भले येऊ देतं का नाही येऊ देत लोकांना. मी लोकांना बघा मी चिडतो आहे, लोकांना सांगतो तुम्ही सबस्क्राईब करा अगर नको करू तर तुमचा प्रॉब्लेम आहे. ज्याला गरज आहे तो सबस्क्राईब करणार. मला वायफळ लोक नकोच आहेत असं सांगणारा कुठलाच यूट्यूबर नाही बघा. मी सांगतो आहे. मी विश्वासानं सांगू शकतो. कारण काय, ज्याला खरंच गरज आहे तेच लोक हवे आहेत मला. वायफळ टपोरी लोक नकोच आहेत मला. त्यामुळे त्यांनी सबस्क्राईब करूच नाही. खूप वेळा सांगत असतो बघा. मला फॉलोअर्स भरपूर नको आहेत. मला फार कमी पाहिजेत. फक्त लोकांची कामं झाली बस झाली. जर मी ठरवलं असतं फक्त यूट्यूबकडूनच पैसा कमवायचा तर मी 2 नंबरचं काम केलं असतं. चुकीचं काम केलं असतं. चुकीच्या मुलींचे फोटो लोड केले असते. चुकीचं काहीतरी केलं असतं. पैसा कमवला असता आम्ही. समजलं ना. पण ते काम मी करत नाही आहे. किती लोक मला आपलेपणाने बघतात हे महत्त्वाचं आहे. लोक फक्त आणि फक्त आपल्या स्वार्थासाठी येत असतात. तुम्ही आमच्या गावातले आहात, तुम्ही आमच्या गावात आहेत. अरे कशाला गावातले? काय फायदा आहे मला? काय फायदा आहे? 2 दिवस कामाला या माझ्याकडे. गावातले आहात तर मदत करा बघूया मला. नाही करणार. कारण काय? कारण कष्ट करावं लागणार. खूप कष्ट आहे ते लोकांना माहिती आहे. सोपं नाही आहे. समजलं ना. तर मित्रांनो, जर तुम्हाला वाटतं की मी खरंच चांगलं काम करतो तर तुम्ही सांगू शकता. जर मी वाईट काम करतो आहे तर तुम्ही तशी कमेंट द्या. काही टेन्शन नाही आहे मला. कारण मी प्रत्येक वेळेस मी सांगत असतो की असं कुठलाही यूट्यूबर सांगत नाही वाईट कमेंट द्या म्हणून. कुठलाही यूट्यूबर सांगत नाही. पण मी सांगतो कारण मी सोशल काम करतो आहे. समजलं ना. एवढ्या मोठ्या मार्केटमध्ये टिकणं सोपी गोष्ट नाही आहे. आज सगळीकडे फसवाफसवीचे धंदे चालू आहेत. त्यामध्ये माझं नाव स्वतःचं ब्रँड करून ठेवणं म्हणजे कमवणं नाव. ब्रँड म्हणजे कमवणं नाव. कमवायला किती धडपड लागेल हे विचार करू शकता तुम्ही. आज मला ब्रँड या नावानेच ओळखतात. कारण माझे व्हिडिओ खरे असतात. मी कुठेही एडिट करत नाहीत. कुठलेही व्हिडिओ मी कट लावत नाही. कुणीही सांगायचं मला अमुक व्हिडिओमध्ये कट लावला आहे, मी नाही लावत. मी सगळं जे आहे ते रिअलमध्ये टाकतो. मी कुठेही 2 नंबरचं काम करत नाही आहे. छापायला चान्स आहे मला कारण पब्लिक आहे माझ्याजवळ. मी छापू शकलो असतो पण ते काम मी करत नाही आहे. हे ज्यांना कळतं आहे त्यांनी कमेंट करा. ज्यांना वाटतं की मी फक्त आणि फक्त पैसा कमवतो आहे तर त्यांनीसुद्धा कमेंट करून सांगा की गावडे पैसा कमवतो आहेस म्हणजे 2 नंबरचं काम चाललं आहे तुझं. सांगू शकता बिनधास्त. असं काही नाही आहे. कळलं ना. तर मी जे काय करतो आहे लोकांना कळतं आहे, लोकांना दिसतं आहे. परंतु लोक माझ्याविषयी चांगलं बोलण्याचे धाडस करत नाहीत. का? कारण माझं भलं होईल त्याने. त्यांनी जर सांगितलं असतं की बाबा तुमच्याकडून पण कॉल येत आहेत आम्हाला, मला किती बरं वाटलं असतं की मी काहीतरी कष्ट करतो आहे त्याचा फायदा आला.
त्यांना कॉल प्रचंड केलेत, हैराण झाले. त्यांनी स्वतः सांगितलं, त्यांनी एवढे हैराण झाले कॉल घेऊन की त्यांनी जाहिरात बंद केली. मी लोकांना सांगत असतो, लग्न झाल्याशिवाय जाहिरात बंद करू नका. कशाला? मी टाईमपाससाठी नाही बसलो आहे. मी एका व्हिडिओला 3-4 तास मेहनत करणार किंवा केव्हा दिवस मोडणार, मेहनत करणार. बाकीचे फोन सगळं म्हणजे बरेचसे फोन म्हणजे घेणार नाही आहे मी. तिथे कुठेतरी मला पैसे आले असते 4 पैसे, मग ते घेणार नाही. मग त्याचा विचार करा त्याची फी किती असेल. पण मी ते पैसे किरकोळ घेतो आहे. हे लोकांना केव्हा कळेल? लोक जेव्हा आपलेपणाने मला बघतील त्यावेळी लोकांना कळेल की मी खरंच काहीतरी करतो आहे. समजलं ना? तो पण काही कळणार नाही आणि मला काही फरक नाही पडत. मला फक्त एवढंच की मला कळलं आहे लोक कशी आहेत, जनता कशी आहे हे मला कळलेलं आहे. त्यामुळे मी तेवढा विचार करत नाही. जशास तसं. तुम्ही तसं आहात तर मी पण असं आहे. असं काही नाही, मला काही फरक पडत नाही. तुम्ही लग्न करा अगर नको करू, मी माझं काम मी केलेलं आहे चोख. माझ्याकडून काय चुकलं आहे तर सांगा मला. मी माझं काम व्यवस्थित केलेलं आहे. तुम्ही लग्न करा अगर नको करू तर तुमचा प्रॉब्लेम आहे. आज बघा माझ्याजवळ विवाह केंद्रवाले पण जाहिराती देत आहेत. प्रचंड विवाह केंद्रवाल्यांनी जाहिराती दिलेल्या आहेत. सगळं असं मी सांगत नाही की सगळेच लग्नासाठी आलेत. विवाह केंद्रावाल्यांचे पण जाहिराती आहेत त्याच्यामध्ये. कळलं ना? ते लोक तुमच्याकडून पैसा घेतील. पण विषय कसा आहे, मला काय फरक आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे. समोरची व्यक्ती खरी मानून मी जाहिरात देतो आणि ते पण त्यांच्या आवाजात असतं. त्याच्यामुळे मी एवढा विचार करत नाही. मी कोणाला फसवाफसवीचे धंदे करत नाही. जे करतो आहे ते सरळ सरळ दिसतं आहे लोकांना, समोर आहे. लोक नुसतं गेट पास ओपन करायला, गेट ओपन करायला पैसे देतात. गेट पास म्हणजे काय? गेटमधून एंट्री करायला गेट पास, आणि त्याच्यानंतर गुरांचा बाजार दिसणार आहे. कळलं का? पोरी व्यापाराला लावल्यात. कुठलं आहे गेट पास आहे? काय आहे? गेट पाससाठी 15,000 रुपये, गेट पाससाठी 7,000 रुपये. काय चाललं आहे? आणि कुठल्याच म्हणजे शासकीय यंत्रणा कोण बघत नाही त्याला. कामं नको आहेत कोणाला? का बघत नाही त्यांच्याकडे? आता मी खरं बोलतो आहे, माझ्यावर दाड पडेल, माझ्यावर रेड पडणार. कळलं ना? पण जे वाईट काम करत आहे त्यांच्यावर रेड नाही पडणार. त्यांच्याकडून हप्ते जात आहेत त्यांना. कळलं ना? माझं रोखठोक बोलणं असतं. मी कोणाला घाबरत नाही. मी खरं बोलतो. मागच्या वेळी कोणीतरी सांगितलं की तुझा गेम सेट झाला आहे. फरक नाही पडत. तडपडत मरण्यापेक्षा उद्या पॅरालिस झाला आणि पॅरालिसवरती सलाईनवरती असणार, घरातल्यांना त्रास कशाला? गेम सेट झाला चांगली गोष्ट आहे. मी व्हायरल तरी होईल. व्हायरल होणार मी. समजलं ना? मी एवढे मेहनत करतो आहे तर व्हायरल होत नाही आहे, तर अजून व्हायरल होणार, पटकन व्हायरल होणार की अमोल गावड्यांना कोणतरी ठोकलं. कळलं ना? मी खोटे व्हिडिओ टाकतो आहे. खोटे व्हिडिओ म्हणजे तुम्ही व्हिडिओ नीट बघावेत म्हणून मी काय करतो आहे की अमोल गावड्यांना पोलिसांनी पकडलं, अमोल मुद्दाम टाकतो म्हणजे कशाला? माझे खरे व्हिडिओ तुम्हाला कळावेत. मग मी खोटं सांगतो, काही थंबनेल ठेवतो खोटं. कशाला? की तुम्हाला कळावं की तुम्ही बघावेत व्हिडिओ माझे. मग तुम्हाला एकदा बघितलं की मी बघणार, कारण काय खरे व्हिडिओ आहेत. थंबनेल खोटं टाकतो, थंबनेल काय चेंज करता येतं? केव्हा केव्हा टाकतो मी, बघा अमोल गावड्यांना पकडून नेलं पोलिसांनी, अमोल गावडा असं झालं तसं झालं. अरे मला कोण पकडणार आहे? कशाला पकडणार आहे? काय वाईट केलं आहे मी? मी तर चांगलं काम करतो आहे. मी उलट पब्लिकमध्ये सांगतो आहे मी लोकांना की माझं चुकत असेल तर सांगा म्हणून. मी हे काय सांगतो का मला माहिती आहे मी काय करतो आहे ते. मी ठामपणे सांगू शकतो. मी लोकांना सांगतो, जरा जरी चुकलो मी कुठे, जरा जरी, तरी तुम्ही कमेंट देऊ शकता. का मला अजून चांगलं बनायचं आहे. अजून खूप चांगलं बनायचं आहे मला. चांगलं काम आतून घडलं पाहिजे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत चांगलं काम घडून जाऊ देत, एवढंच मी सांगतो. मग यासाठी मी धडपडतो आहे. तुम्हाला बघा मी असं सांगत नाही की चांगल्याच कमेंट करा, पण गोड बोलायला हरकत नाही ना. त्यामुळे मला अजून प्रेरणा भेटेल, अजून मला वाटेल की बाबा हां की मी जे करतो आहे ते चांगलं करतो आहे, अजून पुढे केलं पाहिजे, अजून काहीतरी केलं पाहिजे लोकांसाठी, हे मी करू शकतो. पण इथे काय होतं आहे, इथे तुम्ही लोक धड कमेंट करणं पण सोडून दिला. तुम्ही कमेंट पण नीट करत नाही. तुम्ही चांगली कमेंट करायला हे नाही आहे ना. आता एक विचार करा, एखादी व्यक्ती, अरे थोड्या वेळ बोलतो, रेकॉर्डिंग चालू आहे.
तर एखादी व्यक्ती कसं असतं, समजून घ्या, एखादी व्यक्ती कुठेतरी चुकते किंवा काय होतं तर आपण सांगितलं पाहिजे की बाबा चुकतोयस तू, अशा दिशेने गेलास तर तू चांगल्या म्हणजे चांगल्या स्टेजवर जाशील, सांगितलं पाहिजे ना. पण आपण ते करत नाही. समजलं ना. आपण काय करतो, आपण फक्त गंमत बघत असतो. अमोल गावडे करतो आहे चांगलं ना, अमोल गावडे चांगलं करतो आहे, करू देत. अरे पण प्लस मायनस पण सांगा ना. माझं मायनस का सांगायचं. मायनस काहीतरी गोष्टी असणार. मी माणूस आहे आणि एकट्याने निर्णय नाही घेऊ शकत. मी सामाजिक कार्य आहे. मला पैसा पाहिजे, पोट आहे मला, त्यामुळे पैसासुद्धा पाहिजे. परंतु याच्यामध्ये माझ्या चुका पण होत असतील ना काहीतरी. मग जर चुका होत आहे तर तुम्ही सांगणं भाग आहे, सांगितलं पाहिजे ना तुम्ही. पण तुम्ही लोक सांगत नाहीत. सांगायला पाहिजे. सांगा गावडे, हे तुमचं चुकतं आहे, इथे इथे असं केलं तर असं होऊ शकतं. प्रश्न टाकायला हरकत नाही ना, तुम्ही टाका तरी. बघूया त्याच्यावर विचार करूया. फक्त एवढंच की मुलींचे फोन नंबर शो करायला सांगू नका. मी ते करणार नाही. माझं चॅनल नाही बंद करायचं मला. मी मुलींचे फोन नंबर मी शो करणार नाही. मुलींचे फोटो दाखवून पैसा कमवणे हा माझा उद्योग नाही आहे. किंवा मुलींचे नंबरसुद्धा मी कोणाला पर्सनल देणार नाही, हे लक्षात ठेवा. बाकी मी काम करतो आहे ते योग्य करतो आहे. कारण कसं, तुमचे बायोडाटा डायरेक्ट शो करतो आहे, मुली निवडतील स्वतः. मग तिथे काय गडबड होत असेल तर तो तुमचा दोघांचा प्रश्न आहे, तो कळलं ना. तर त्यामुळे हे लक्षात आलं पाहिजे तुमच्या. समजलं ना. खूप काही गोष्टी असतात, पण हे जेव्हा तुम्ही म्हणजे विचार करता त्यावेळी खूप काही गोष्टी लक्षात येतात. आता बघा, या व्यक्तीला पुन्हा जाहिरात द्यायचे, समजलं ना. फोन सायलेंट करून टाकतो, कॉल येत राहणार. कळलं ना. पुन्हा जाहिरात द्यायचे. पैसे त्यांनी दिले होते अगोदर, पुन्हा जाहिरात द्यायचे. पुन्हा मी तेवढे कष्ट करणार का. 3-4 तास 5-6 तास काय ते घालवले, किती तास घालवले मला माहिती नाही. मेहनत खूप केली होती मी त्यावेळी, आणि म्हणून ती व्यक्ती व्हायरल झाली होती. म्हणजे पुढे गेले होते ते लोक. कंटाळेपर्यंत कॉल आले त्याने सांगितलं भरपूर कॉल येत आहेत कंटाळेपर्यंत. पण त्याने दुसरं वाक्य काय बोलले की तुमच्याकडून लग्न नाही जोडलं. मग एक विचार करा, माझ्याकडून जमलं नाही ना, मग मी कशाला जाहिरात मी फ्रीमध्ये टाकणार. नाही टाकू शकत. असं आहे ते. मग हे लक्षात आलं पाहिजे. मी उगाच नाही बसलो आहे. मला 2 रुपये कुठून पाहिजेत. आज यूट्यूबकडून मला जास्त पैसे नाही मिळत मित्रांनो. तुम्ही जेव्हा हजारो लोक बघतात तेव्हा कुठे किरकोळ पैसे मला भेटतात. 2-3 रुपये किंवा 4-5 रुपये एवढे भेटतात पैसे. हजारो लोक बघतात त्यावेळी. समजलं ना. आणि ज्यावेळी तुम्ही खूप प्रचंड लोक बघणार, लाखो, आज मला 1/2 कोटी लोकांनी बघितलेलं आहे, समजलं, तेव्हा कुठे माझं इन्कम होणार. कळलं ना. मग या गोष्टी आहेत. मी छोटा यूट्यूबर आहे, मोठा यूट्यूबर नाही आहे मी. आणि छोटा यूट्यूबर कसा काय झालो, कारण मी चिडतो लोकांवरती. कारण वायफळ लोक नको आहेत मला. ज्यांना गरज आहे त्यानेच बघायचं आहे माझं चॅनल. जर मला छापायचं असतं, फक्त यूट्यूबकडूनच छापायचं आहे फक्त, तर मी काय केलं असतं, कुणीही बघा, मला काय फरक पडतो, मला यूट्यूबकडून पैसा पाहिजे. कळलं ना. पण ते केलं आहे की मी ते नाही केलं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. कळलं ना. हे ज्याच्या लक्षात आलं तो प्रत्येक व्यक्ती म्हणणार अमोल गावडे माझा माणूस आहे, त्यावेळी म्हणणार. पण तोपर्यंत तुम्हाला काही कळणार नाही मी अमोल गावडे कशासाठी काम करतो, काय करतो आहे. मला आनंद मिळतो मित्रांनो, या गोष्टीत मला आनंद मिळतो आणि म्हणून मी हे काम करतो आहे. मी दुसऱ्या जाहिराती घेतल्या तर मला पैसा मिळाला असता, जास्त पैसा मिळाला असता, कारण प्रत्येकाची जाहिरात करायची असते. समजलं ना. कितीतरी जाहिराती मला मिळाल्या असत्या. मी तुमचे कॉल पब्लिकला मी नंबर दिला नसता माझा. मी नॉर्मल असं फिरलो असतो. माझा चेहरा बघून लोक सांगणार होते, हो गावडे इकडे या, आमच्या दुकानाची जाहिरात करा, किंवा खूप काही लोकांनी सांगितलं असतं. आज मला मोठ्या मोठ्या जाहिराती आहेत, पण मी त्या घेत नाही आहे. त्याचं कारण आहेत, कारण माझा जो चॅनल आहे शक्यतो लोक माझे जे आहेत ती लग्नासाठी म्हणून मला बघत आहेत, म्हणून मी घेत नाही. पण मी घेऊ शकतो, जर मनात आलं तर मी इतर जाहिरातीसुद्धा घेऊ शकतो. मी एक डेमो जाहिरात घेऊन बघितली, त्यांना भयंकर कॉल केले, समजलं ना. घेतली होती. त्याच्यानंतर मला अजून जाहिराती मला मिळत होत्या, पण मी घेतल्या नाही आहेत.
समजलं ना. पैशासाठी भुकेलेलो नाही आहे मी. त्यामुळे मी ते काम करत बसणार नाही. मला पैसा मिळवायचा आहे, पण प्रामाणिकपणे मिळवायचा आहे. माझ्या कष्टाने मिळवायचा आहे मला. आणि जेवढा पाहिजे तेवढा मिळतो आहे की मला. अजून कशाला पाहिजे जास्त पैसा? काय करणार आहे मी? काय करणार आहे मी पैशाचं एवढं? मला राहायला छोटंसं घर पाहिजे, जे आहे भेटतं आहे मला. मी आता बांधतो आहे बघा, छोटंसं घर बांधतो आहे मी. मोठं नाही बांधत आहे, छोटंसं बांधतो आहे. पण राहायला पाहिजे, मला घर आहे, सुख आहे, लोकांचं चांगलं करतो आहे, सुख आहे मला. खायला चांगलं मिळतं आहे, बस आहे. जे मी काहीच मला मिळत नव्हतं त्याच्यापेक्षा तरी चांगलं खायला भेटतं आहे मला. कळलं ना. कशाला पैसा पाहिजे मला? माझी आज कुत्री मांजरं पण व्यवस्थित खात आहेत. स्पेशल त्यांच्यासाठी काय काय आणून घालतो आहे मी. तेवढं खाद्य पण मला भेटत नव्हतं. असा काळ होता. कळलं ना. खुश आहे मी, अजून काय पाहिजे मला? माझी बायको पण खुश आहे माझ्यावरती. समजलं ना. आणि पैसा कमवून काय करणार? ठेवायला कोणतरी मागे पाहिजे ना. हां. त्याच्यामुळे कसं, मला पैशाची लालसा नाही आहे. पैसा म्हणजे भरपूर घबाड मिळवावं अशी लालसा नाही. आता मित्रांनो, हे बघा, मी आता काही दिवसांनी मी फी माझी वाढवणार. म्हणजे माझी फी अजून 2,000नी वाढवणार मी. काही लोकांना वाटतं की पैशाची हाव सुटले. कोणीतरी बोललं आहे मागच्या व्हिडिओमध्ये कुठेतरी, गावडेंना म्हणजे कमेंट दिली होती, त्यांनी नंतर ती उडवून टाकली कमेंट. पण पैशाची हाव सुटली आहे म्हणाले. अरे साधा विचार करा, जर मी फी वाढवली तर कमी लोक जाहिरात देतील. ह्याचा का नाही विचार केला तुम्ही? मला जाहिराती कमी पाहिजे आहेत, मला जास्त जाहिराती नको आहेत. कमी पाहिजेत कशासाठी सांगा? मला पण आराम भेटेल तिथे. दुसरी गोष्ट काय होईल, मुलींना खात्रीशीर स्थळं भेटतील. कारण काय? कारण जे लोक कमी पैसा जर जाहिरातीला सांगितला तर वायफळ लोक पण जाहिरात देणार. जे टाईमपासवाले आहेत, त्यांना पैसा भरपूर झाला त्यांच्याकडे, ते पण जाहिरात देणार. त्यापेक्षा जाहिरात रेटच वाढवायचे, असे वाढवायचे की ज्यांना गरज आहे तेच लोक जाहिरात देतील. पण इतकेही वाढवायचे नाहीत की लोकांना परवडले पाहिजेत. काय मी जी नॉर्मल फी घेत होतो पूर्वी तेवढीच फी करणार जाहिरातची. मी जास्त नाही फी वाढवणार. का? कारण विषय कसा आहे, लग्न जुळवायला मी फी घेत होतो, तीच फी मी आता पुढे वाढवणार आहे. मी आता जी वाढवणार ती. हे का करणार? कारण कसं, लोकांचं लग्न जुळत आहेत की पटापट जुळत आहेत. काही लोकांना कॉल जात नाही आहे, त्यात माझा दोष नाही आहे. त्यांना मी सांगतो, काढून टाकायचा व्हिडिओ तर काढून टाकणार मी लगेच, पुन्हा लावणार नाही मी. काढून टाकायचं तेव्हा सांगा, पण माझं काम मी केलेलं आहे. आता तुम्हाला कॉल काही लोकांना जातात, काही लोकांना जात नाहीत, त्यात माझा दोष आहे का? जाहिरात आपण देतो त्याचा 100% रिझल्ट येतो असं सांगू शकत नाही. पण इथे जो रिझल्ट येतो, इथे ज्या मुली बघत आहेत त्या प्रामाणिकपणे बघत आहेत, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कळलं ना. हे समजून घ्या मित्रांनो. मी रजा घेतो आहे कारण मला कॉल वेटिंगवर येत असतात, कॉल आहेत मला, आणि कॉल घेतले पाहिजेत. कारण हे बघा, माझं पोट आहे. हा जनरल व्हिडिओ आहे. हा जनरल व्हिडिओ कशासाठी बनवला? तुम्हाला कळावं, माझी मनोगत कळावं, माझ्या मनात काय चाललं आहे किंवा काय. तुम्ही तर मला विचारत नाही, तुम्ही आपलं म्हणत नाही मला. मी सांगितलं पाहिजे ना, तेव्हा तुम्हाला कळणार माझ्या भावना काय आहेत त्या. आणि म्हणून मी सांगतो आहे हे सगळं. मला कॉल घेतले पाहिजेत. कोणते चुकून पुढे भविष्यात, आत्ता नाही पेमेंट करणार, पण भविष्यात केव्हा पेमेंट करतील तर ते मला ₹2 भेटतील. म्हणून मला कॉल घेतले पाहिजेत. आणि खरंच महत्त्वाची माहिती असेल तर मी ती पब्लिक केली पाहिजे. समजलं, लोकांच्या फायद्याची असेल तर ती पब्लिक केली पाहिजे. आणि यासाठी मला कॉल महत्त्वाचे असतात. आणि माझा कायम कॅमेरा ऑन असतो. मी जेव्हा बोलतो ना, जेव्हा बोलतो तेव्हा माझा कॅमेरा ऑन असतो. मी कॅमेरा ऑनशिवाय बोलत नाही. कशाला? कारण बऱ्याच चांगली घटना पण भेटू शकते ना, कॅप्चर होऊ शकते. फक्त मी सगळेच व्हिडिओ टाकत नाही, तेवढा वेळ नसतो माझ्याजवळ. व्हिडिओ टाकायला शक्य नाही आहे. डेटा पण भरपूर लागतो. तुम्हाला माहिती नसेल, 7-8 GB डेटा मला दिवसाला लागतो. कायम फोन जर व्यस्त ठेवला मग काम केव्हा करणार मी? कळलं ना. तर त्यामुळे मी ते टाकत बसत नाही मी. मित्रांनो, तुम्हाला काय कळलं आहे अवश्य सांगा, किंवा नाही कळलं तरी सांगा. किंवा मी वाईट काम करत असेल तर तसं कमेंट करा. मी चांगलं काम करत असेल, लोकांच्या फायद्याचं मी आहे का, तर तसं तुम्ही सांगू शकता. बाकी काही मी जास्त बोलत नाही. धन्यवाद.